पुणे ऐतिहासिक चौकात सार्वजनिक गणेश मंडळाची संयुक्त डीजे मुक्त दहीहंडी तर पुनीत बालन ग्रुपचे प्रमुख पुनीत बालन यांच्या संकल्पनेतून डीजे मुक्त दहीहंडी लाल महल चौकात साजरी होतीये। या महोत्सवात शहरातील 23 मंडळांनी आपला सहभाग देखील इथे नोंदवलाय। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे तिथून जोडले गेलेले आहेत। सगळा विषय बोलण्यासाठी आपल्या समेत पुनीत बालन ग्रुपचे जे प्रमुख आहेत स्वतः पुनीतजी बालन आहेत। दादा, खरं तर 23 मंडळ एकत्र लाल महल चौकात येत आहेत। ऐतिहासिक ही सगळी दहीहंडी, परंतु या सगळ्या दहीहंडीमध्ये डीजे नाही। नक्कीच ही मागच्या वर्षीपासून आपण ही सार्वजनिक गणेश मंडळांची दहीहंडी संयुक्त दहीहंडी सुरू केली होती। मागच्या वर्षी तुम्ही पाहिलं तर 26 मंडळ होते ज्यांनी या दहीहंडीत सहभाग केला। त्यांच्या भागातल्या दहीहंडी बंद केला। ह्या वर्षी ही 26 मंडळ आहेत आणि 26 मंडळ ऐतिहासिक चौकात ही ऐतिहासिक दहीहंडी होणार आहे। पण ऐतिहासिक चौकात एक वेगळा उपक्रम जे आज होणार आहे, ही डीजे मुक्त दहीहंडी होणार आहे। पारंपरिक वादनांवर ही दहीहंडी होणार आहे। ढोल ताशा पथक असतील, प्रभात बँड जे पुण्याचं प्रसिद्ध बँड आहे त्यांची ट्रूप असेल, उज्जैनचा महाकाल असेल आणि मुंबईत आपण पाहिलं तर कुठलाही उत्सव असेल, गणेश उत्सव किंवा दहीहंडी, तिकडे डीजे जास्ती वाजत नाही, जास्ती तिकडे ढोल ताशा किंवा बँजो वाजतो। तर आज संध्याकाळी मुंबईतली मोठी आकर्षण म्हणजे वर्ली बीट जी बँजो आहे ते इकडे संध्याकाळी दहीहंडीत वादन करणार आहे। साधारण किती वाजता या सगळ्या कार्यक्रमाला दहीहंडीची सुरुवात होणार आहे आणि किती जे आपले वाद्य पथक आहे त्यामध्ये सहभाग घेणार आहे? आज तुम्ही पाहिलं तर 3:30 वाजता हंडी चढवणार आपण आणि हंडी चढवताना जी पहिली वादन होणार ती पुण्यातली नामवंत बँड, 50-60 वर्ष जुनी बँड जी आहे प्रभात बँड, त्यांच्या ब्रास बँडच्या याच्यातून ती सुरुवात होईल। 4 ढोल ताशा पथक आहेत, युवा आहे, समर्थ प्रतिष्ठान आहे, रमणबाग आहे आणि शिवमुद्रा आहे, उज्जैनचं महाकाल आहे आणि 7:15 नंतर वर्ली बीट जी बँजो आहे ते वादन करणार। साधारण आपण पाहिलं की इतका मोठा महोत्सव लाल महल चौकात होतोय, कसा नागरिकांचा प्रतिसाद या सगळ्या महोत्सवाला? नाही, मला वाटतं की नागरिक प्रतिसाद म्हणजे नागरिक लोक वाट बघतायत की ही उत्सव डीजे मुक्त कधी होईल आणि पहिल्यांदा पुण्यात डीजे मुक्त दहीहंडी होणार आहे, पारंपरिक वादनांवर दहीहंडी होणार आहे। हे बघण्यासाठी नक्कीच सगळे पुण्याचे नागरिक, महाराष्ट्राचे अनेक नागरिक या दहीहंडी उत्सवात सहभाग पण होतात, ते सगळे नागरिक तिकडे येणार। आपण पाहिलं की या ठिकाणी ऐतिहासिक चौकामध्ये लाल महालाच्या या सगळ्या चौकामध्ये अनेक मंडळ जे आहेत शहरातले ते एकत्र येऊन या ठिकाणी दहीहंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पुनीत बालन ग्रुपचे प्रमुख पुनीत बालन यांच्या संकल्पनेतून डीजे मुक्त दहीहंडी लाल महल चौकात साजरी होतीये। धन्यवाद चंद्रशेखर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।